नमस्कार. युवा मनवंतर आयोजित या विशेष व्याख्यानात आपले हार्दिक स्वागत. आज 26 फेब्रुवारी. दुष्काळाच्या दुःखाने होरपळून निघालेल्या मराठी माणसांच्या डोळ्यात हिरवं स्वप्न पेरणारे महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक, माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांची पुण्यतिथी. शून्याधारित अर्थसंकल्पाची अभिनव संकल्पना मांडणारे नवमहाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांना भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात वैचारिक अभिवादन करण्यासाठी हे विशेष व्याख्यान आणि त्यामध्ये मांडणी करणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर पांडुरंग रामराव मुठ्ठे, नांदेड. यशवंत महाविद्यालय नांदेड येथे अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले डॉक्टर मुठ्ठे हे नवीन पिढीतील अर्थशास्त्राचे महत्त्वाचे अभ्यासक मानले जातात. राष्ट्रीय पातळीवरील विविध चर्चासत्रे, परिषदा यांचे यशस्वी आयोजन, अनेक परिषदांमध्ये मान्यवर अभ्यासक म्हणून सहभाग, यासोबतच महत्त्वाच्या संशोधनपर नियतकालिकांमधून शोधनिबंध लेखन, यासोबतच जागतिकीकरणाच्या भारतीय अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांची चर्चा करणारी काही महत्त्वाची संपादने आणि स्वतंत्र स्वरूपाचे ग्रंथलेखनही त्यांच्या नावावर आहे. यासोबतच संशोधन मार्गदर्शक, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य, करिअर कट्टा या महाराष्ट्रव्यापी अभियानाचे नांदेड जिल्हा समन्वयक अशा बहुविध भूमिकांमधून आपले योगदान देणारे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असा त्यांचा लौकिक आहे. म्हणून तर अर्थकारणातील गिचमिड गुंत्याचे नेमके आकलन असणाऱ्या त्यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने अमृत महोत्सवी भारताच्या आर्थिक वाटचालीचा धांडोळा घेणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. श्रोते हो, नमस्कार. युवा मनवंतर परिवाराच्या कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद देण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रस्तुत उपक्रमात मी डॉक्टर मुठे PR अमृत महोत्सवी भारताचे अर्थकारण, दशा आणि दिशा या विषयावरती मांडणी करतो आहे. श्रोते हो, युवा मनवंतर कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद या प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख आणि परिवार यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण, अत्यंत क्रियाशील व अनोख्या डिजिटल कट्टाच्या या उपक्रमातील नैमित्तिक विशेष व्याख्यानात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रहो, आपण भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे साजरे करतो आहोत. अशा या प्रसंगी आपल्याला देशाच्या आर्थिक पाऊलखुणांचा मागोवा घेताना गत 75 वर्षातील अर्थव्यवस्थेच्या विभिन्न क्षेत्रातील, त्याच्या उपक्षेत्रातील घडामोडींचा वेध घेणे क्रमप्राप्त ठरते असे माझा समज आहे. आणि म्हणूनच या प्रसंगी आपण अमृत महोत्सवी भारताचे अर्थकारण, दशा आणि दिशा या अनुषंगाने त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे. मित्रहो, एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून आज मला बहुआयामी महान व्यक्तिमत्व श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त सदरील व्याख्यान देण्याचा योग आला. त्याबद्दल मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजतो. जलसंस्कृतीचे जनक, राजकारणातील हेडमास्तर, अभ्यासू अर्थतज्ञ तथा शिक्षणतज्ञ, कणखर गृहमंत्री म्हणून ख्याती असलेले आदरणीय डॉक्टर शंकररावजी चव्हाणांच्या स्मृतीस मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानास प्रारंभ करतो. श्रोतेहो, भारताने गत 75 वर्षाच्या वाटचालीत अनेक चढ उतारांना साक्ष ठेवत विकासाच्या दिशेने यशस्वी पावले टाकली आहेत हे आपणास माहिती आहे. विकसनशील ते विकसित अर्थव्यवस्थेच्या दिशेने मार्गक्रमण करताना दूरगामी अनेक निर्णयही घेतलेले आहेत. नुकतेच खाजगीकरण,
उदारीकरण, जागतिकीकरण या धोरणाला 3 दशके पूर्ण झालेली आहेत आणि हा उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा जो काही निर्णय होता तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीत खरोखरच खूप दूरगामी ठरणारा निर्णय होता हे आपणास निश्चितच माहीत आहे. त्यापूर्वी सुद्धा नियोजन आयोगाची स्थापना जी आपण 1950 मध्ये केली तो निर्णय असेल, त्याचबरोबर रशियाच्या धर्तीवरती आपण स्वीकारलेले दीर्घकालीन स्वरूपाचं नियोजन असेल आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या देशाच्या विकासासाठी सुरू केलेल्या पंचवार्षिक योजना असतील, त्यासोबतच पंचवार्षिक योजना अंतर्गत वेगवेगळी औद्योगिक धोरणांची सुरुवात असेल. दरम्यानच्या काळात 1962 मध्ये चीनसोबतचं युद्ध, त्याचबरोबर 1965 मधील पाकिस्तानसोबतचं युद्ध या घटना असतील. दरम्यान राजकीय आणीबाणीचा प्रसंग असेल आणि 5व्या योजनेतील दारिद्र्य निर्मूलनाची धोरणं असतील. सोबतच 7व्या योजनेमधील रोजगार निर्मितीसाठीची स्ट्रॅटेजी असेल. त्याबरोबरच 1990च्या दरम्यान भारताला आर्थिक अरिष्ट, ज्याला आपण इकॉनॉमिक क्रायसिस असं म्हणू, त्याला सामोरं जावं लागलेलं असेल आणि अर्थातच त्या अनुषंगाने आपण स्वीकारलेलं 1991 मधलं आर्थिक सुधारणांचं पर्व असेल. त्याला लागूनच 1997 मध्ये ईस्ट एशियन क्रायसिस आणि त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेवरचे परिणाम असतील. त्यानंतर मूलभूत म्हणून 2008च्या मध्यातील जे आपण इकॉनॉमिक स्लोडाऊन याला सामोरं गेलो ती मंदी सदृश परिस्थिती असेल. त्यानंतर 2015 मधील नियोजन आयोगाची बरखास्ती आणि नीती आयोगाची स्थापना या घडामोडी असतील. त्या अनुषंगाने अर्थातच मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया असे वेगवेगळे उपक्रम असतील. त्यानंतर 2016 मधील विमुद्रीकरणाचा घेतलेला निर्णय आणि अर्थातच आपण सगळ्यांनी ज्या कोविड-19च्या पेंडॅमिक सिच्युएशनला तोंड दिलं, ती पेंडॅमिक सिच्युएशनची परिस्थिती असेल, अशा एक नाही तर अनेक निर्णयाने किंवा आर्थिक घडामोडीने देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, त्याबरोबरच साहित्यिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा सगळ्याच क्षेत्र आणि उपक्षेत्रांना या घडामोडीने आणि आर्थिक निर्णयाने कमालीचे प्रभावित केले आहे हे आपणास माहिती आहे. सदरील निर्णयाच्या किंवा सदरील घटनांच्या दूरगामी परिणामांचं तटस्थ मूल्यमापन व्हावं आणि ते तटस्थ मूल्यमापन करत असताना केवळ त्यातील नकारात्मक दृष्टिकोनातून त्याकडे न पाहता त्यांच्या सकारात्मक बाजूही आपल्याला लक्षात घेता याव्यात किंवा घ्यायला हव्यात. म्हणूनच गेल्या 75 वर्षामध्ये अर्थातच कोणकोणत्या क्षेत्रात या आर्थिक घटनांमुळे, आर्थिक निर्णयांमुळे उपकारक बदल घडून आले, त्याबद्दलचा वेध आपल्याला घेता यावा या अनुषंगाने हा आजचा छोटासा प्रयत्न असं मला म्हणता येईल. मित्रहो, सदरील आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेचे पर्यायाने आम्हा सगळ्याच जनसामान्याने काय कमावले आणि काय गमावले याचीही निखळ चर्चा व्हायला हवी. परंतु बऱ्याचदा अशी ही निखळ चर्चा होताना आपणास दिसत नाही. बरेच जण जे काही दारिद्र्याचं अस्तित्व आहे, बेकारीची परिस्थिती आहे किंवा वाढती विषमता आहे किंवा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे, अशा अनेक परिणामांसाठी आर्थिक सुधारणांना जबाबदार धरत असतात. परंतु ते कितपत योग्य आहे याचाही विचार विशेषतः रास्तपणे व्हायला हवा. आणि म्हणूनच म्हणता येईल की जेव्हा आपण गेल्या 75 वर्षातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीची चिकित्सक परीक्षण करतो किंवा चिकित्सक मूल्यमापन करतो, तेव्हा त्यात विश्लेषणाच्या दृष्टीने ठळक आपल्याला 2 भाग करावे लागतील. पहिला भाग तो असा
की ज्यात आर्थिक सुधारणांमुळे आपण काय साध्य केले आणि आर्थिक सुधारणांमुळे त्याचा परिणाम म्हणून नेमके काय साध्य करायचे राहून गेले, या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही बाजूंचा विचार 75 वर्षाच्या आर्थिक घडामोडीमध्ये मूल्यमापन करताना करावा लागेल. विशेषतः या 1947 ते 2022 या 75 वर्षाच्या कालखंडात अर्थातच आर्थिक घडामोडींमुळे काय आपण साध्य केले आणि काय साध्य करता आले नाही, या अनुषंगाने आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्हीही बाजूंची मांडणी खास करून करावी लागेल. त्यापैकी पहिली सकारात्मक बाब जर विचारात घेतली तर स्वातंत्र्याच्या लगतच्या कालावधीमध्ये आर्थिक नियोजनांचा घेतला गेलेला निर्णय आणि केलेला स्वीकार हा अर्थातच मला महत्त्वपूर्ण वाटतो. याचं कारण असं की 1947 ते 2022 या दरम्यानच्या कालखंडातली विकासाची जी काही पातळी आपण गाठलेली आहे ते निश्चितच या आर्थिक नियोजनाचं किंवा पंचवार्षिक योजनांचं फलित आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण आपण नियोजनबद्ध जलद आर्थिक विकास साध्य करता यावा याकरिता रशियाच्या धर्तीवरती दीर्घकालीन स्वरूपाचं नियोजन आपण स्वीकारलं आणि दीर्घकालीन नियोजनाच्या अनुषंगाने आपण रशियाच्याच धर्तीवरती पंचवार्षिक योजना या आपण स्वीकारल्या आणि त्या सुरू केल्या. आपणास माहिती आहे की रशियाची पहिली पंचवार्षिक योजना 1928 ते 33 या 5 वर्षाच्या कालखंडात राबवली गेली आणि विशेषतः रशियाला त्याचं चांगलं फलित प्राप्त झालं आणि त्याचाच आपण मागोवा घेत अर्थातच तशाच प्रकारची प्रगती आपल्याला साध्य करता यावी आणि अर्थातच वेगवेगळ्या तिन्ही क्षेत्राचा अर्थव्यवस्थेच्या सविस्तर आणि योग्य तो विकास साध्य करता यावा या अनुषंगाने आपण हे पंचवार्षिक योजनांचं स्ट्रॅटेजी लागू केली किंवा स्वीकारली असं म्हणता येईल. साधारणतः या दरम्यानच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच 1950-51 पासून आपण पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली. मग 1951 पासून ते अर्थातच 2017 पर्यंत जवळपास आपण 12 पंचवार्षिक योजना आणि दरम्यानच्या कालखंडात अर्थातच 7 वार्षिक योजना त्या पूर्ण केलेल्या आहेत. मग त्या अनुषंगाने या सगळ्याच पंचवार्षिक योजनांमध्ये किंवा त्या काही वार्षिक योजना राबवल्या आहेत त्या योजनांमध्ये आपापल्या तात्कालिक गरजानुसार अर्थव्यवस्थेच्या आवश्यकतानुसार आपण प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आपण वेळोवेळी तशा पद्धतीची वेगवेगळी धोरणं अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आपण निश्चित केलेली आहेत आणि त्या अनुषंगाने अर्थातच आपण बरीचशी प्रगती या आर्थिक नियोजनाच्या मदतीनं साध्य केलेली आहे हे आपल्याला विसरता येत नाही. पहा, पहिली पंचवार्षिक योजना असेल साधारणतः 1951 ते 56 या कालखंडातली. त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक विकासाची गरज म्हणून किंवा आपला प्राधान्यक्रम म्हणून आपण कृषी विकासावरती सर्वात जास्त भर दिला. त्या अनुषंगाने कृषी उत्पादन वाढवणे आणि अर्थातच कृषी उत्पादन वाढवण्यासाठी अर्थातच जलसिंचन करणे यावरती मोठा भर दिला. दुसरी पंचवार्षिक योजना जी 56 ते 61 या कालखंडात आपण राबवली त्यामध्ये आपण कृषी विकासासोबतच औद्योगिक विकास हा खूप महत्वाचा आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण औद्योगिक विकासावरती भर दिला. तात्कालिक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या उद्योगधंद्याचं महत्त्व अशा पद्धतीने सांगितलं की उद्योगधंदे हे म्हणजेच मॉडर्न टेम्पल आहेत किंवा ते आधुनिक मंदिरं आहेत. त्यामुळे मंदिरांना आपण जितकं महत्त्व देतो तितकंच महत्त्व औद्योगिक प्रगतीला दिलं पाहिजे हा एक विचार डोळ्यासमोर ठेवून तात्कालिक पंतप्रधानांनी अर्थातच औद्योगिक प्रगतीवरती किंवा मूलभूत अवजड उद्योगांच्या उभारणीवरती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिलेला होता. तिसरी पंचवार्षिक योजना हे अर्थातच कृषी आणि उद्योग यांना समर्पित अशी योजना आपल्याला मानता येईल. साधारणतः 61 ते 66 या दरम्यान ही तिसरी पंचवार्षिक योजना आपण राबवली. परंतु या योजनेच्या दरम्यान
अर्थातच 1962 मध्ये चीनसोबतचं युद्ध, 1965 मधलं पाकिस्तानसोबतचं युद्ध आणि काही नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागल्यामुळे आपल्याला सलगपणे चौथी पंचवार्षिक योजना ही राबवता आली नाही. आणि म्हणून या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपण 1969 ते 66 ते 69 या दरम्यानच्या कालखंडामध्ये वार्षिक योजना राबवल्या. त्यानंतर योजनांचा पुढचा टप्पा जर विचारात घेतला तर 5वी योजना खास करून आवर्जून सांगावी लागेल, ज्यामध्ये आपण दारिद्र्य निर्मूलन किंवा गरिबी हटाव या पद्धतीची ध्येय धोरणं ठेवून स्ट्रॅटेजी आपण आखलेली होती. त्यासोबतच 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अर्थातच रोजगार निर्मिती, विशेषतः उत्पादक रोजगार निर्मिती यावरती आपण भर दिलेला होता. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना ही मानवी विकास यावरती समर्पित अशी योजना होती. या दरम्यानच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा 1978 ते 80 या दरम्यान आपल्याला सलगपणे पंचवार्षिक योजना तयार करता आली नव्हती. राजकीय अस्थिरता आणि त्यामुळं अर्थातच ही योजना 80 नंतर 6वी योजना 80 ते 85 या कालावधीसाठी आपण राबवली आणि 7वी योजना 85 ते 90 कालावधीसाठी आपण राबवली. पुन्हा एकदा 90च्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक अरिष्टांना सामोरं जावं लागलं आणि त्यामुळं परत 90 ते 92 आपल्याला योजना राबवता आलेल्या नाहीत. आणि त्यानंतर मग 92 पासून 97 8वी पंचवार्षिक योजना आणि त्यानंतर 97 ते 2002 ही 9वी पंचवार्षिक योजना, 2002 ते अर्थातच 2007 या दरम्यान 10वी पंचवार्षिक योजना, 7 ते 2012 11वी पंचवार्षिक योजना आणि अर्थातच 2012 ते 17 या दरम्यान आपण 12वी पंचवार्षिक योजना ही राबवलेली आहे. तुम्ही जर बघाल तर 9व्या, 10व्या आणि 11व्या या योजनेमध्ये ग्रामीण विकास असेल, कृषी विकास असेल, शैक्षणिक सुधारणा असतील, या अनुषंगाने अर्थातच वेगवेगळी धोरणं ही हाती घेतलेली होती. आणि एकूणच तात्कालिक परिस्थितीमध्ये अशा या अनेक घटनांना विचारात घेऊन त्या स्वरूपाची धोरणं आपण आखली होती आणि प्रगतीही साध्य केली होती. त्यामुळे म्हणता येईल की सकारात्मक बाब जर आपण विचारात घेतली तर पंचवार्षिक योजना आणि त्या अनुषंगाने आखल्या गेलेल्या या सगळ्या योजनांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरती बराच सकारात्मक अर्थातच परिणाम झाला आहे. तो दूरगामी होता असं आपल्याला मान्य करावं लागेल. त्याचाच एक भाग म्हणून बघा की स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये आपली जी भारतीय अर्थव्यवस्था होती त्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार खूप मोठा वाढलाय आणि आपण आता जवळपास 3 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था म्हणून आपल्याकडे बघितलं जाते. टॉप 10 अर्थव्यवस्थांपैकी एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा आता विचार होतो आहे. त्यामुळे ही जी काही आर्थिक प्रगती किंवा इकॉनॉमिक ग्रोथ सगळ्याच डायमेन्शननी आपण साध्य केला आहे ती एक सकारात्मक बाब म्हणून त्याकडे बघावं लागेल. दुसरी आणि महत्वाची सकारात्मक बाब म्हणजेच हरित क्रांतीचं पर्व असं मला वाटतंय. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अर्थातच या दरम्यानच्या कालखंडामध्ये जय जवान जय किसान असा नारा दिला आणि त्यातूनच कळतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी विकासासाठी किती महत्व आहे. त्याला अनुसरूनच आपण 1966-67 मध्ये जी काही हरित क्रांती घडून आणली ती हरित क्रांती म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेचं स्वावलंबनाकडे टाकलेलं महत्वाचं पाऊल असं म्हणता येईल. साधारणतः ही हरित क्रांती जी काही ग्रीन रिव्हॉल्युशन आहे ती ग्रीन रिव्हॉल्युशन हे काही 1-2 वर्षामध्ये घडलेली घटना नाही. कारण पहिल्याच पंचवार्षिक योजनेपासून कृषी विकासावरती दिलेला भर, त्यात संस्थात्मक केलेल्या सुधारणा, त्यासोबत तांत्रिक सुधारणांवरती दिलेला भर यामुळं ते सहज शक्य झालंय असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेने तात्कालिक अत्यंत ज्वलंत प्रश्न म्हणून अन्न सुरक्षेच्या प्रश्नांचा विचार केला. अफाट लोकसंख्या आणि दुसरीकडे लोकसंख्येला आवश्यक असलेलं अल्प अन्नधान्य, त्या बाबतीत आपण परावलंबी होतो. साधारणतः आपल्या लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा भागवण्यासाठी अमेरिकेकडून
साधारणतः PL480 अंतर्गत आपण गव्हाची आयात करायचो आणि त्या आयातीवरती आपल्या लोकांची गुजराण व्हायची, अशी परिस्थिती स्वातंत्र्यानंतरच्या लगतच्या कालखंडात होती. त्यावरती मात करता यावी म्हणून अर्थातच आपण हरित क्रांतीसाठी संस्थात्मक सुधारणा आणि तांत्रिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये खास करून संस्थात्मक सुधारणांमध्ये जमीन सुधारणा आणि त्याबद्दलचे आपण कायदे केलेत. त्याबरोबरच तांत्रिक सुधारणांमध्ये खास करून परंपरागत बियाण्यांऐवजी आपण संकरित बियाणं जे कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन देतील त्याचा वापर सुरू केला. त्याबरोबरच सेंद्रिय खतांबरोबर अर्थातच आपण रासायनिक खतांचा वापर सुरू केला. त्यासोबतच आपण परंपरागत जलसिंचनाच्या साधनांसोबत ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, अशी पाण्याची बचत करणारी नवीन तंत्रज्ञान हे आपण स्वीकारलं किंवा त्याचा वापर आपण केला. त्याबरोबरच सुधारित यंत्रतंत्र अवजारांचा वापर केला. बैलगाडी किंवा लोखंडी नांगर याऐवजी आपण ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कापणी यंत्र, कापूस वेचणी यंत्र, अशा मशागत यंत्र, अशा अनेक प्रकारच्या सुधारित यंत्रतंत्र अवजारांचा वापर आपण केला. आणि म्हणूनच या सगळ्या बदलांचाच परिपाक म्हणून 66-67 या दरम्यान अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ झाली आणि त्या अन्नधान्याच्या उत्पादनातील क्रांतिकारक या बदलाला, वाढीला आपण हरित क्रांती असं म्हणतो. हरित क्रांतीमुळे आपण साध्य काय केलं तर हरित क्रांतीमुळे अर्थातच आपण एकेकाळी जगण्यासाठी आयातीवरती अवलंबून होतो, तर त्या बाबतीत आपण स्वावलंबन साध्य करू शकलो. 70च्या दशकामध्ये भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबन प्राप्त करता आलं. केवळ एवढंच नाही तर काही उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपण इतकं उत्पादन वाढवलंय की ते उत्पादन आपण एकीकडे आयात करायचो, आयातक देश म्हणून आपल्याकडे बघितलं जायचं. आता आपण निर्यातक देश म्हणून आपल्याकडे बघितलं जात आहे. त्यामुळे हा जो काही बदल होता तो अर्थातच खूप सकारात्मक बदल होता असं मला वाटतंय. आणि त्यामुळं आपण अन्नधान्याच्या बाबतीत 1950-51 मध्ये जवळपास 51 दशलक्ष टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन व्हायचं. ते अलीकडे 2010-11 मध्ये आपण 241 दशलक्ष टनापर्यंत मजल मारली आणि अगदी रिसेंट अलीकडच्या कालखंडात 2020-21 मध्ये 310 दशलक्ष टन इतकं मोठ्या प्रमाणातलं उत्पादन आपण घेऊ शकलेलो आहोत. आणि त्यामुळं आर्थिक बदलाचा हाही परिणाम होता हे आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि त्या अनुषंगाने अन्नधान्यातील उत्पादनातील जी काही वाढ झाली त्यातून आपण बफर स्टॉक्स वाढवू शकलो आणि आपण अन्न सुरक्षितता ही साध्य करू शकलेलो आहोत. याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेच्या बदलांचा विचार करताना अर्थातच बँकांचं केले गेलेलं राष्ट्रीयकरण, तत्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांनी अर्थातच बँकांचं राष्ट्रीयकरण 2 टप्प्यांमध्ये केलं. 1969 मध्ये 14 मोठ्या बँकांचं, व्यापारी बँकांचं ज्यांचं भांडवल 50 कोटीपेक्षा जास्त आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, नॅशनलायझेशन केलं. आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा 6 मोठ्या व्यापारी बँकांचं अर्थातच राष्ट्रीयकरण केलं. त्यामुळे झालं काय, राष्ट्रीयकरणाची गरज का होती तर त्याच्यापूर्वी, राष्ट्रीयकरणापूर्वी ज्या कमर्शियल बँका होत्या, व्यापारी बँका होत्या, त्या बँका केवळ उद्योगधंद्यांनाच कर्ज देऊ करत होत्या. शेती विकासासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी त्या कर्ज देणं टाळत होत्या. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक किंवा कणा म्हणून ज्या शेतीकडे पाहिलं जात आहे तेच क्षेत्र हे कर्ज पुरवठ्यापासून दुर्लक्ष राहत होतं आणि भांडवला अभावी ते क्षेत्र फारसं विकसित करता येत नव्हतं. ही गरज लक्षात घेऊन अर्थातच मोठ्या बँकांना ताब्यात घेण्याचं काम, त्याचं राष्ट्रीयकरण करण्याचं काम, खाजगी बँकांना आपण राष्ट्रीय बँकांमध्ये रूपांतरित करण्याचं काम तात्कालिक पंतप्रधानांनी केलं. आणि त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून म्हणता येईल की शेतकऱ्यांना आपल्याला हवं असलेलं भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला लागलं आणि त्यातून शेतीमधलं उत्पादन आणि उत्पादकता या दोन्हीही पातळ्यांवरती आपण बरीचशी प्रगती ही सहजपणे साध्य करू शकलेलो आहोत. त्याचाही विचार
आपल्याला या आर्थिक बदलांचा सकारात्मक बाबीने विचार करताना करावा लागतो. त्याबरोबरच जेव्हा आपण आर्थिक बदलांचा विचार करतो, सकारात्मक आर्थिक बदलांचा विचार करतो, तेव्हा तंत्र क्रांतीची सुरुवात जी तात्कालिक पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या कालखंडात झाली. भारताच्या आयर्न लेडी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशाची सूत्र 1984 मध्ये राजीव गांधी यांनी हाती घेतली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशाचा तांत्रिक बाबतीत विकास करता यावा किंवा आर्थिक विकासात तंत्रज्ञानाची जोड देता यावी या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे राजीवजींचा कालखंड हा अर्थातच तंत्रक्रांतीचा कालखंड, टेक्नॉलॉजी एज म्हणून ओळखला जातो. अर्थातच त्यांच्या कालखंडामध्ये IT रिव्हॉल्युशन असेल किंवा कम्प्युटर रिव्हॉल्युशन असेल, TV क्षेत्रातल्या, दूरध्वनी क्षेत्रातल्या सुधारणा असतील, टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातले क्रांतिकारक बदल असतील, हे बदल मोठ्या प्रमाणामध्ये घडून आणलेले आहेत. त्या बाबतीत आपण खूप चांगली प्रगती केलेली आहे असं म्हणता येईल. आणि सध्या आपण जे काही तंत्रज्ञानातील अत्याधुनिक आविष्कार उपभोगत आहोत, त्याचा लाभ घेतो आहोत, त्याचं मूळ तात्कालिक तांत्रिक क्रांतीमध्ये होतं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येऊ शकेल. अलीकडे बघा, अगदी टाचपिनेच्या उत्पादनापासून ते भारत उपग्रहाच्या निर्मितीपर्यंतचा टप्पा गाठू शकलाय आणि ते जर तांत्रिक क्रांती झाली नसती, तंत्रज्ञानाची ओळख आपल्या अर्थव्यवस्थेला झाली नसती, तर निश्चितपणे ते अशक्य होतं. आणि म्हणून म्हणता येईल की तंत्रक्रांती जी 84 मध्ये राजीव गांधींनी सुरुवात केली, त्याचा अलीकडे आजच्या या विकासामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. ते बदल आपल्याला निश्चित दुर्लक्षून चालणार नाहीत असं म्हणता येईल. या तंत्रक्रांतीबरोबरच राजीव गांधी यांनी कर रचनेच्या बाबतीमध्ये खूप सुधारणा केल्या, विशेषतः प्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या. आणि म्हणून बघा, साधारणतः प्रत्यक्ष करातील सुधारणांमुळे लोकांच्या उत्पन्नात बदल व्हायला मदत झाली. त्याबरोबरच उत्पन्न वाढल्यामुळं लोकांचा उपभोग वाढला, उत्पन्न वाढल्यामुळं लोकांच्या बचती वाढल्या आणि बचती वाढल्यामुळं अर्थातच गुंतवणूक वाढली आणि अर्थातच औद्योगिक प्रगतीसाठी लागणारं जे काही भांडवल होतं, ते भांडवल पुरेसं निर्माण व्हायला याच दरम्यानच्या कालखंडामध्ये मदत झाली. आणि या सगळ्यांचा फायदा म्हणजे आर्थिक विकास आपण वेगानं पुढे करू शकलेलो आहोत, हे आपल्याला आवर्जून सांगावं लागतं. खास करून स्त्रियांच्या बाबतीत किंवा स्त्रियांचा विकासातला सहभाग या बाबतीतही भारतीय अर्थव्यवस्थेने खूप सकारात्मक पावलं पुढे टाकलेली आहेत. मित्रहो, 90च्या दशकापर्यंत स्त्रियांचा विकासातला सहभाग किंवा स्त्रियांचा अनेक क्षेत्रामधला सहभाग हा अत्यंत मर्यादित होता किंवा तो नसल्यासारखा होता. परंतु नियोजन कालखंडामध्ये अर्थातच शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी केले गेलेले प्रयत्न, त्यावरती दिलेला भर, स्त्री साक्षरतेसाठी केलेले प्रयत्न आणि त्यामुळं म्हणता येईल की स्त्री साक्षरतेचा टक्का या दरम्यानच्या कालखंडामध्ये निश्चितपणे सुधारलेला आहे. अलीकडे सर्वच क्षेत्रात, अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं अस्तित्व हे खूप ठळक, किंबहुना पुरुषांच्या बरोबरीचं आहे, हे आपल्याला आवर्जून मान्य करावं लागतं, सांगावं लागतं. बघा, अगदी अंतराळातील स्वारीतील कल्पना चावला यांचा समावेश, त्यांचं प्रतिनिधित्व हे अर्थातच बघा की महिला आता कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाहीत, विकासाच्या त्या बरोबरीच्या भागीदार आहेत, हेच सुचवणारं होतं, ते अधोरेखित करणारं होतं असं मला वाटतंय. आणि म्हणूनच शिक्षण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी या स्त्रिया बजावत आहेत. आणि त्यामुळे म्हणता येईल की ही सुद्धा साध्यता आपल्यासाठी खूप मोलाची आहे. म्हणून तेही बदल आपल्याला मूल्यमापन करताना विसरून चालणार नाही. या दरम्यानच्याच कालखंडामध्ये
सकारात्मक बदलापैकी एक दुसरा महत्वाचा बदल तो म्हणजेच आपण स्वीकारलेल्या आर्थिक सुधारणा. 1991 मध्ये आपण LPG ही पॉलिसी स्वीकारली. साधारणतः L फॉर लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, P फॉर प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि G फॉर ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. मग हे LPG धोरण किंवा पॉलिसी अर्थातच 24 जुलै 1991 मध्ये आपण स्वीकारली आणि त्या अंतर्गत अर्थातच अनेक सुधारणा पुढच्या कालखंडामध्ये आपण करू शकलेलो आहोत. हा निर्णय खरोखरच खूप दूरगामी परिणाम करणारा होता. हे आत्ताची परिस्थिती आपण आत्ताचा आर्थिक मार्गक्रमण बघता दिसून येतं किंवा ते आपल्या लक्षात येतं. तात्कालिक परिस्थितीमध्ये या धोरणावरती तात्कालिक पंतप्रधान PV नरसिंह राव आणि PV नरसिंह रावाच्या मंत्रिमंडळात असलेले केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतरचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ही LPG पॉलिसी स्वीकारलेली होती. त्यावरती तात्कालिक परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात आली होती की देश खाजगी लोकांना विक्रीला काढलाय किंवा भांडवलशाहीला खूप महत्त्व दिलं जात आहे, समाजवादाकडे सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा प्रकारची ओरड त्यावेळेस केली किंवा देश गुलामगिरीकडे वाटचाल करतोय अशी ही टीका तात्कालिक परिस्थितीमध्ये झाली. कारण अर्थव्यवस्था खुली करणं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये हे धोरण स्वीकारणं म्हणजे एक प्रकारे अर्थव्यवस्था घाण ठेवणं आहे असा बऱ्याच जणांचा तात्कालिक परिस्थितीमध्ये समज झाला होता. तात्कालिक परिस्थिती तशी होती सुद्धा, पण नंतर हीच धोरणं किती उपकारक आहेत हे आज त्याच धोरणाचं तोंड भरून कौतुक करताना लोक थांबत नाहीत किंवा ते मान्य करतात की ते खूप उपकारक धोरणं ठरलेली आहेत. मग आपण ती 1991च्या आर्थिक सुधारणा किंवा LPG पॉलिसी ही का स्वीकारली, त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती. तात्कालिक परिस्थितीमध्ये म्हणजे 1990 मध्ये जर आपण डोकावून पाहिलं, थोडासा मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की खरं तर स्वातंत्र्यानंतर नियोजनानंतर म्हणू आपण, नियोजनानंतर 40 वर्षापर्यंत म्हणजे 1980 पर्यंत अर्थव्यवस्थेने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या दरम्यानच्या कालखंडामध्ये सरकारने अनेक उद्योगधंदे असतील, अनेक संस्था असतील, अनेक बँका असतील, अशा अनेक प्रतिष्ठानं आपल्या ताब्यात घेतली होती किंवा त्याचं राष्ट्रीकरण केलं होतं. हे राष्ट्रीकरणाचं कालखंड होता किंवा एज होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यामुळं आर्थिक विकासाच्या बाबतीत सुद्धा आपण बरीचशी चांगली प्रगती केली होती. पण दरम्यानच्या कालखंडामध्ये विकास कार्यासाठी सार्वजनिक वाढत्या खर्चामुळं सरकारच्या राजकोषीय तुटीमध्ये प्रचंड वाढ होत गेली. राजकोषीय तूट ही साधारणतः 3% पर्यंत असायला हरकत नाही असं अर्थतज्ञांचं मत आहे, पण त्याहीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकोषीय तूट वाढत चालली होती. सार्वजनिक जे उपक्रम राष्ट्रीयकरण केलेले होते, सरकारचे उपक्रम होते, ते उपक्रम हे तोट्यात चाललेले होते. त्याबरोबरच बाह्य क्षेत्राच्या बाबतीत चालू खात्यावरील वाढत चाललेली तूट ही सुद्धा अत्यंत गंभीर होती आणि अर्थातच GDPच्या 3.2 पेक्षा जास्त ही चालू खात्यावरील तूट होती. त्यामुळे तीही विशेष करून गंभीर होती. त्याबरोबरच गल्फ देशामध्ये जे काही आर्थिक अरिष्ट आलं होतं, त्या विशेषतः तेलाच्या बाबतीमध्ये किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आपल्या देशाचं व्यवहार तोल, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट BOP असं म्हणतो, तो तुटीचा होत चाललेला होता. ती तूट दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. त्याबरोबरच विदेशी आपले जे काही परकीय गंगाजळी आहे ती दिवसेंदिवस घटत होती. सुवर्णसाठा घटत होता. आपल्याकडे परकीय गंगाजळी जी आयातीसाठी आवश्यक असते ती केवळ जुलै 90 मध्ये अर्थातच $5,834 मिलियन इतकीच होती, जी केवळ 1 ते 2 किंवा फार फार तर 3 आठवडे आपली आयात भागवू शकेल इतकी कमी होती. त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार केला तर आपण किंवा आपला देश 90 मध्ये आर्थिक अरिष्टांमध्ये अडकलेला होता किंवा आर्थिक अरिष्ट आपल्यावरती ओढवलेलं होतं, ज्याला आपण इकॉनॉमिक क्रायसिस म्हणू. तर त्या परिस्थितीतून बाहेर जर पडायचं असेल तर मग नवीन आर्थिक सुधारणा हाती घेणं गरजेचं होतं आणि त्याचाच भाग म्हणून
आपण 1900 मध्ये हे नवीन आर्थिक सुधारणा अंतर्गत LPG ही पॉलिसी स्वीकारली. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची पॉलिसी किंवा धोरण आपण स्वीकारलेलं होतं. काय उद्दिष्ट होती त्या पाठीमागचं धोरण स्वीकारण्यापाठीमागचं? तर आपली अर्थव्यवस्था ही मुक्त करणं किंवा मुक्त व्यापाराला चालना देणं. त्याबरोबरच विदेशी जी मोठी गुंतवणूक विकासासाठी आवश्यक आहे ती मोठी गुंतवणूक आपण आकर्षित करणं. त्याबरोबरच आपल्या देशातील निर्यात वाढवणं आणि आयातीवरती बऱ्यापैकी नियंत्रण ठेवणं. अर्थातच अर्थव्यवस्थेतील किंवा अर्थव्यवस्थेला म्हणू आपण, अर्थव्यवस्थेला राजकोषीय शिस्त लावणं अशी ब्रॉड उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हे धोरण स्वीकारलेलं होतं. मग अर्थातच ही जी काही उद्दिष्ट आपण ठेवलेली होती ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेला या LPG धोरणाअंतर्गत बरेचसे बदल करावे लागलेले आहेत. नेमके काय बदल आपण केले? तर बघा, आयातीवरती अर्थव्यवस्था जर ओपन करायची असेल, आपली अर्थव्यवस्था खुली करायची असेल, व्यापार मुक्त करायचा असेल, तर अर्थातच अर्थव्यवस्थेत आयातीवरती कोणत्याही देशाने संख्यात्मक बंधनं घालू नयेत, क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स नसावीत. ते असतील तर आयातीवरती असलेले प्रशुल्क कमी करून ती बंधनं दूर करावीत असं ठरवण्यात आलं. त्याबरोबरच या दरम्यान उद्योगाचं विकेंद्रीकरण केलं गेलं, डिसेंट्रलायझेशन. त्याबरोबरच जे उद्योगधंदे तोट्यात चाललेले होते ते उद्योगधंदे बंद करून तसे उद्योगधंदे, आता बघा आपण मागच्या दशकांमध्ये खाजगी उद्योगधंदे सरकारमध्ये घेतले, राष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न केला होता. आता या दरम्यानच्या कालखंडामध्ये या धोरणामध्ये खाजगीकरणावरती जास्त भर देण्यात आला आणि त्यामुळं सरकारी उद्योगधंदे उपक्रम जे तोट्यात चाललेले आहेत, जे नाविन्य पूर्ण काही करू शकत नाहीत अशा उद्योगधंद्यांना अर्थातच काय करायचंय तर खाजगीकरण करायचंय, प्रायव्हेटायझेशन करायचंय, असे बदल त्यामध्ये करण्यात आले. म्हणजेच त्याला आपण निर्गुंतवणुकीकरणाचं धोरण म्हणू ते स्वीकारण्यात आलं. त्याबरोबरच परवाना पद्धत जी होती, लायसन्स राज पद्धती होती, त्यामध्ये अनुषंगाने अनेक बदल करण्यात आले. त्याच्या सोबतीलाच आपण कॅपिटल मार्केटमधील बदल घडून आणले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात सुद्धा आपण रुपया कन्व्हर्टिबिलिटी ही वाढवली किंवा रुपया परिवर्तनीय केला असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीची धोरणं आपण या दरम्यानच्या कालखंडामध्ये स्वीकारलेली होती. मग याचा फायदा काय झाला? LPG पॉलिसी यातून आपण नेमकं साध्य काय केलं किंवा त्याचा फायदा काय झाला? तर मला असं वाटतंय की आपण परकीय विनिमय साठ्यामध्ये या दरम्यानच्या धोरणांचा अंगीकार केल्यामुळे निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणात वाढ करू शकलेलो आहोत. कारण बघा, परकीय चलन हे आपल्या देशाच्या यंत्रतंत्र, अवजारांच्या किंवा अन्य कच्च्या मालाच्या गरजा भागवण्यासाठी अतिशय महत्वाचं असतं आणि म्हणून या परकीय चलन जेवढं त्या देशाचं जास्त तेवढी ती अर्थव्यवस्था मजबूत असं मानलं जातं आणि म्हणून दरम्यानच्या कालखंडामध्ये आपण मोठी भर परकीय चलनामध्ये घालू शकलेलो आहोत. 90च्या दशकामध्ये किंवा 90मध्ये काय परिस्थिती होती तर आपल्याकडे केवळ आता वर उल्लेख केला ना आपण, $5,834 मिलियन इतकंच परकीय चलन होतं किंवा त्याला आपण बिलियनमध्ये मोजलं तर 1 बिलियन इतकं फॉरेन रिझर्व्ह होते. ते फार अपुरे होते. आपण नंतर 2001-2 पर्यंत ते $42,218 मिलियन पर्यंत वाढवू शकलेलो आहोत. त्यानंतर 2022 मध्ये जर तुम्ही बघाल तर $634 बिलियन इतके मोठे रिझर्व्ह आज आपल्याकडे आहेत. एक चौथ्या क्रमांकाची फॉरेन रिझर्व्ह असलेली मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघितलं जातं. स्वित्झर्लंडच्या खालोखाल मोठे रिझर्व्ह भारताकडे आहेत आणि त्यामुळं अर्थातच आपण विकास आणि विकासासाठी लागणारी आयातीची जी गरज आहे ते आपण व्यवस्थित भागवू शकतो. तो महत्वाचा फायदा म्हणता येईल. दुसरं, दारिद्र्यामध्ये आपल्याला घट करता आलेली आहे. कारण लोकांचं उत्पन्न वाढवणं, लोकांचं राहणीमान वाढवणं या बाबतीमध्ये बरेचसे सुधार अर्थव्यवस्थेमध्ये झालेले आहेत. अर्थातच दारिद्र्यामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांचं प्रमाण 90 मध्ये जवळपास 42% आसपास होतं, हे आपणास माहिती आहे. त्यात 2012 पर्यंत अर्थातच 22% पर्यंत ते प्रमाण कमी करता आलंय. अनेक वेगवेगळ्या योजना, गरिबी हटाव
किंवा रोजगार निर्मिती, लोकांचं उत्पन्नातील वाढ, राहणीमानातील वाढ, या सगळ्या कारणांमुळं किंवा नवीन आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून म्हणता येईल दारिद्र्य कमी व्हायला मदत झाली आहे. 2020मध्ये जवळपास आणखीन दारिद्र्यात घट झाली आहे. ती 20.8% दारिद्र्य हे कमी करता आलेलं आहे. तोही सकारात्मक परिणाम म्हणावा लागेल. त्याबरोबरच जीडीपीचं अर्थातच बाह्य कर्जाचं जीडीपीशी असलेलं प्रमाण हे सुद्धा कमी कमी होत गेलंय. बघा, 1991 मध्ये $83 बिलियन इतकं बाह्य कर्जाचं प्रमाण होतं. ते मोठं होतं. प्रमाण म्हणतोय मी, संख्येमध्ये कर्ज वाढत गेले त्यात वाद नाही, पण त्याचं प्रमाण कमी होत गेलंय. 2008 मध्ये $221 बिलियन इतकं बाह्य कर्ज होतं. अर्थातच 2021 मध्ये $571 बिलियन इतकं बाह्य कर्जाचं प्रमाण होतं. आता संख्येत वाढ जरी झाली असली तर जीडीपीशी बाह्य कर्जाचं असलेलं प्रमाण हे कमी होत गेलंय. ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. त्यात खास करून एक महत्वाचा बदल झाला की भारताने अल्पकालीन कर्ज हे कमी कमी केलंय. अल्पकालीन कर्ज जास्त असतील तर कोणत्याही क्षणी हे बाह्य कर्ज कधीही आपल्या देशातून फ्लाईट करू शकतात किंवा ते आपल्या देशातून बाहेर जाऊ शकतात. आउटफ्लो त्यांचा होऊ शकतो आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. त्याचं उत्तम उदाहरण जर बघितलं, 1997 मध्ये थायलंड असेल किंवा दक्षिण कोरिया असेल, या अर्थव्यवस्था आणि त्यातलं क्रायसिस, ईस्ट एशियन क्रायसिस हा का ओढवला तर त्या देशामध्ये अल्पकालीन बाह्य कर्जाचं प्रमाण जास्त होतं. आर्थिक परिस्थिती बदलली की गुंतवणूकदार आपलं गुंतवणूक काढून घेतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्था धोक्यात येते. त्यामुळे आपल्या देशामध्ये अल्पकालीन कर्जाचं प्रमाण या नंतरच्या कालखंडात कमी झाले. ती फार सकारात्मक बाब आपल्याला म्हणावी लागेल. एफडीआयचा साठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, जे विकासासाठी, ज्या देशामध्ये भांडवल अल्प आहे किंवा बचती कमी आहेत, गुंतवणूक कमी आहे, अशा परिस्थितीमध्ये आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर तुम्हाला एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही अट्रॅक्ट करावी लागते. आणि मग सद्यस्थितीमध्ये आपण ती बऱ्यापैकी अट्रॅक्ट केली आहे. 1995 मध्ये केवळ $2 बिलियन इतकी एफडीआय आपल्या देशात होती. 2017 पर्यंत $42 बिलियन पर्यंत ती आपण मजल मारली, वाढवता आली. आणि 2020 मध्ये $64 बिलियन पर्यंत आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केली आहे. साधारणतः सेवा क्षेत्र, त्यामध्ये सर्वाधिक एफडीआय येते. त्या खालोखाल कम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर क्षेत्रामध्ये ती फार मोठी 13% एफडीआय अट्रॅक्ट केली जाते. त्याबरोबरच संदेशवहन असेल, व्यापार असेल, बांधकाम असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टर असेल, तर यामध्ये सुद्धा मोठी एफडीआय भारतामध्ये आपण अट्रॅक्ट करू शकलो आहोत. या क्षेत्रामध्ये ती इन्व्हाइट करू शकलेलो आहोत. ते आपलं मोठं यश म्हणता येईल. साधारणतः एफडीआयच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त एफडीआय कोणत्या राज्यात येते? पूर्वी महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असायचा. थोडासा आता बदल झालाय. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती गेलाय. गुजरातमध्ये एकूण देशातील एफडीआयपैकी 32% एफडीआय येते. त्या खरोखर महाराष्ट्रामध्ये 28% एफडीआय अट्रॅक्ट होते. कर्नाटक 14%, दिल्ली 11% आणि तामिळनाडू 4% इतकी एफडीआय आपण अट्रॅक्ट करू शकलेलो आहोत. या बदलाबरोबरच या आर्थिक सुधारणांमुळे कृषी विकास आपल्याला मोठ्या प्रमाणात साध्य करता आलाय. कृषी विकासाचा दर हा 2% वरून पर ॲनम जर आपण मोजला 90च्या दशकातला, तर तो आता 2020-21 मध्ये जवळपास 4%च्या आसपास 3.6% प्रतिवर्ष आपण साध्य करू शकलेलो आहोत. उत्पादन वाढलंय. उत्पादकता कृषी क्षेत्रातली वाढवता आली. आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक बियाणं, खतं यांचा वापर करून ते सहज शक्य झालंय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. अर्थातच विशेष करून शेती क्षेत्रातील वस्तूंची निर्यात वाढवता आली, ही सकारात्मक बाब. त्याबरोबरच भाववाढीवरती 2 डिजिट इन्फ्लेशन जे होतं त्यावरती नियंत्रण आपल्याला या उत्पादन वाढीमुळे कृषी क्षेत्रातील विकासामुळे ठेवता आलंय. त्याबरोबर बफर साठे वाढलेत, त्यामुळे अन्न सुरक्षितता ही अर्थातच निर्माण झाली. त्याचा सकारात्मक बदल असं आपल्याला म्हणावे लागतील. त्याचबरोबर आपण भांडवल बाजारामध्ये सुद्धा अनेक बदल घडून आणलेले आहेत. सांगायचं तात्पर्य हे की साधारणतः या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपण सकारात्मक अनेक बाबी या घडून आणलेल्या आहे. आर्थिक सुधारणांचाच तो परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. नंतरच्या कालखंडामध्ये इकॉनॉमिक स्लोडाऊनला आपल्याला सामोरं जावं लागलं होतं. 2008च्या मध्यानंतर इकॉनॉमिक स्लोडाऊन अमेरिकेमध्ये सुरू झालं आणि त्याचा परिणाम म्हणून
आपल्या देशापर्यंत त्याचं लोन पोहोचलं, पण अमेरिकेसारखा विपरीत परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती फारसा होऊ शकलेला नाही. आपल्या देशातील लोकांच्या बचतीच्या सवयी या अर्थातच खूप उपकारक ठरल्या आणि आपण जरी त्याचा परिणाम झाला ते मान्य आहे, थोडं आपण ग्रोथ रेटमध्ये कमी आलो किंवा राजकोषीय तूट थोडीशी वाढली, पण तरीही आपण त्यातून बचावलो किंवा त्यातून आपल्याला सुरक्षित राहू शकलो. त्यामुळे ती एक मोठी साध्यता म्हणता येईल. त्याबरोबरच 2014 ते 19 या कालखंडाचा जर विचार केला, मोदी सरकारच्या कालखंडाचा विचार केला, तर अर्थातच त्यात नियोजन आयोग बंद केला गेला. त्याऐवजी नीती आयोग हा पुढे आणला गेला किंवा त्याची स्थापना केली. त्यानंतर बँकांचं आपण पूर्वी राष्ट्रीयकरण केलं होतं मागच्या कालखंडात, तर बँकांचं खाजगीकरण, कारण प्रायव्हेटायझेशनचं येज आहे, त्याच्यामुळं बँकांचं राष्ट्रीयकरणाऐवजी खाजगीकरणाकडे आपण वळलो. अलीकडे अनेक बँका मर्ज केल्या गेल्या. त्याबरोबर जीएसटी कर प्रणालीची सुधारणा केली गेली आणि अर्थातच डिमॉनिटायझेशन, ज्याला आपण विमुद्रीकरण म्हणू, 2016 मध्ये तेही भारताने अनुभवलं. मग त्यातून काही फारसं साध्य जरी झालं नाही तरीही भारताने डिमॉनिटायझेशनला आपण सामोरे गेलो किंवा ते आपण स्वीकारलेलं होतं. आणि रिसेंटली पहा, आत्ताच कोविड-19 जी पॅन्डेमिक सिच्युएशन होती, या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळं किंवा त्या परिस्थितीमुळं 5 खंडातील अर्थव्यवस्था या खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या आहेत. 10 लाख लोकांना किंवा 10 दशलक्ष लोकांना, म्हणजे जवळपास 1 कोटी लोकांना जीवितहानीला सामोरं जावं लागलंय. 26% बिझनेस, वर्ल्ड बिझनेस हा शटडाऊन झालाय. 4 मिलियन लोकांचे जॉब्स लॉस्ट झालेत किंवा ते गमावावे लागलेले आहेत आणि 42% एफडीआय त्या अर्थव्यवस्थेतला कमी झालाय आणि त्यामुळे एकूण ग्लोबल ग्रोथ रेट जो आहे तो 6.4% इतका राहिलेला आहे, तो कमी राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यालाही यशस्वी, भारताला सुद्धा रोजगार घटीच्या बाबतीत किंवा राष्ट्रीय उत्पन्नातील घटीच्या बाबतीत सामोरं जावं लागलं. आपला सुद्धा ग्रोथ रेट खूप खाली आलेला होता. आता भविष्यातील येणाऱ्या इकॉनॉमिक इयरमध्ये अर्थातच मौद्रिक जे संस्था आहे IMF, त्या IMFने असे अंदाज व्यक्त केलेले आहेत की भारताचं वृद्धी दर हा 11.5% पर्यंत असू शकेल आणि अर्थातच भारत हा FDIच्या बाबतीत सर्वात मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन वेगळ्या देशांचा असू शकेल असं वर्तवलंय आणि भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन कडे जाईल असं आपण टार्गेट सेट केलंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अर्थातच सकारात्मक होत्या, त्या आपण साध्य केलेल्या आहेत असं म्हणता येईल. पण दुसऱ्या ज्यावेळेस नकारात्मक गोष्टींचा किंवा बाबींचा विचार आपण करतो तेव्हा आपल्याला अर्थातच काही ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत त्याही मान्य कराव्या लागतात. अर्थातच बघा, हरित क्रांतीमुळे उत्पादन जरी वाढलेलं असलं तरी 1991 नंतर हरित क्रांतीचा ओघ ओसरला आहे, त्यामुळे दुसऱ्या हरित क्रांतीची गरज आपल्याला सांगितली जाते. त्याबरोबरच शाश्वत विकासाच्या बाबतीत आपण संख्यात्मक विकास, वृद्धी ही साध्य केली, पण अर्थातच शाश्वत विकासाची गरज आहे. पर्यावरणाचं संरक्षण करून पुढच्या पिढ्यांचा विकास संरक्षित करून विकासाचा दर साध्य करणं हे अत्यंत महत्वाचं बनलंय. मानव विकास, राष्ट्रीय उत्पन्नातील वाढते आकडे महत्वाचे नाही, तर मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते आपल्या बाबतीमध्ये राहून गेलंय. अर्थातच प्रादेशिक विषमता खूप मोठी आहे. भारताने विकास जरी साध्य केलेला असला तरी प्रादेशिक विषमता, विशेष करून नॉर्थ ईस्ट जे स्टेट आहेत त्याला आपण 7 सिस्टर्स वगैरे म्हणतो ना, तर ते विकासापासून बरेचसे अजूनही वंचित आहेत. काश्मीर असेल किंवा अन्य बिहार असेल, हे भाग सगळ्याच राज्यांचा समान विकास झालेला नाही, त्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत. या 75 वर्षाचा विचार केला तर दारिद्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा भलेही आपण दारिद्र्य कमी केलं असलं तरी आपण अजूनही आता रिसेंट आलेल्या आकडेवारीनुसार दारिद्र्याचं प्रमाण 25% आसपास दाखवलं जात आहे. त्यामुळे अजूनही दारिद्र्याच्या बाबतीमध्ये काही योजना आपल्याला करता येऊ शकतात. खूप मोठा वाव सुधारण्यासाठी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यासोबतच मानव विकासाच्या बाबतीत, मनुष्यबळाच्या नियोजनाच्या बाबतीत आपण कमी पडलेलो आहोत, कारण बेकारीचा दर हा खूप अजूनही मोठा आहे. जवळपास 6% एकूण 6% पूर्ण बेकारी आणि 2-2.5% ही अर्धबेकारी, 8-8.5% आसपास बेकारीचा दर हा अर्थातच
मानव विकासाच्या दृष्टीने योग्य नाही आहे. आणि म्हणूनच त्या बाबतीमध्ये अर्थातच कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. परंपरागत शिक्षणाला थोडासा चाप देऊन कौशल्य निर्माण करेल अशा शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून तेही बाब अर्थातच आपण त्या बाबतीत कमी पडलो हे मान्य करावं लागेल. त्यानंतर शेतकरी आत्महत्याच्या बाबतीमध्ये शेतीमध्ये सुधारणा होत आहेत, तांत्रिक सुधारणा होत आहेत किंवा उत्पादकतेच्या बाबतीत सुधारणा झालेल्या आहेत, पण शेतकरी आत्महत्या कमी होत नाहीत. त्यावरती आपल्याला अनेक उपाय करण्याची गरज किंवा अनेक साध्य करण्याची गरज निश्चितपणे आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच कर सुधारणांच्या बाबतीत सांगता येईल की जीएसटी लावून खूप मोठ्या प्रमाणात वसूल करता येऊ शकतो. हे सिद्ध जरी झालेलं असलं तरी प्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये मात्र जवळपास 1% आसपास केवळ प्रत्यक्ष कर देणारे लोक आहेत. त्यामुळं त्या महसुलाचं प्रमाण कमी आहे. त्या बाबतीमध्ये कर सुधारणा करून जास्तीत जास्त लोकांना कर स्ट्रक्चरमध्ये घेता येईल किंवा टॅक्स बेसमध्ये कसं आणता येईल याचा विचार होणं हे गरजेचं आहे. त्यामुळं अर्थातच या आर्थिक सुधारणा असतील किंवा हे सगळे आर्थिक घडामोडी असतील, यातून आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य केलेल्या आहेत आणि काही गोष्टी साध्य करायच्या निश्चितपणे राहून गेल्या आहेत. पण त्यावरती आपण उपाययोजना करून येत्या आगामी कालखंडामध्ये डॉक्टर अब्दुल कलामांचं जे काही विजन होतं 2020 विजन 2020 हा भारत हा एक विकसित महासत्ता असेल, ते स्वप्न साध्य करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करूयात असं मला वाटतंय. इथंच मी आपली मत मांडून आपली रजा घेतो. संयोजकांनी मला यात आपली मतं युवा मनंतरमध्ये मांडण्याची संधी दिली त्याबद्दल डॉक्टर विश्वाधार देशमुख आणि परिवारांचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मी थांबवतो. थँक्यू व्हेरी मच.